मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जे कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आता विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यावरती आक्रमक झालेले आहेत। नागपूर अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, आक्रमकता तुम्ही दाखवताय। सरकार तुमचं ऐकेल असं वाटतं? सत्ताधारी पक्षाचे आमदार तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी या महाराष्ट्रातली परिस्थिती आहे। आज बघताय की शेतकऱ्याला कर्जमाफी नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनची परिस्थिती आहे। जी खरेदी केंद्र उघडली आहे ती देखील शेतकऱ्याला व्यवस्थित भाव दिला जात नाही आहे आणि त्यामुळे शेतकरी पूर्ण त्याची दयनीय परिस्थिती झालेली आहे। कर्जमाफी नाही, शेतीला भाव नाही। मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस जो पडला त्याचे जे पंचनामे करायचे होते ते झाले नाहीत, पैसे मिळालेले नाही आहेत, केंद्र सरकारकडे अहवाल गेलेला नाही आहे, केंद्र सरकारची पथकं नुसती येऊन जात आहेत, परंतु शेतकऱ्याला नुसतं या ठिकाणी कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम हे युतीचं सरकार करतंय। त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारचे धिंदवडे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळले पाहिजे म्हणून पायरीवरती आम्ही आंदोलन करतो। सत्ताधारी म्हणतात की शिवसेनेच्या काळातही कर्जमाफी होती पण ती केली गेली नाही। शिवसेनेच्या काळात कर्जमाफी होती। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती। नक्कीच, पण आता आपण पाहिलं की एक कॅश बॉम्ब पण टाकलेला आहे महेंद्र दळवी यांच्यावरती अंबादास दानवे। असे अनेक कॅश बॉम्ब आहेत, हा एकच नाही आहे, असे अनेक आहेत। या नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैसे वाटप मोठ्या प्रमाणात झालं, विधानसभेत झालं आणि आता लोकशाही संपलेली आहे। निवडणूक आयोग बटीक म्हणून सरकारचं काम करतंय, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणजे हा देश लोकशाही संपवून हुकुमशाहीकडे हे सगळे लोक नेत आहेत। महेंद्र दळवी म्हणतात की अंबादास दानवे होपलेस आहे, ब्लॅकमेलिंगचा हा सगळा प्रकार आहे। महेंद्र दळवी काय म्हणतात, त्याचे फोटो काय म्हणतात तो महत्त्वाचा आहे। महेंद्र दळवी आज जर म्हणत असतील होपलेस आहेत तर दानवेंपेक्षा दानवेंनी त्या ठिकाणी ट्विट केलेले फोटो जे आहे ते वास्तव दाखवते। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासून आता ॲक्शन मोडमध्ये आली असं म्हणावं। काल शोक प्रस्ताव होता म्हणून आम्ही कुठचंही आंदोलन केलं नाही। यानंतर प्रत्येक दिवशी या सरकारचे वाबाडे सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर आम्ही काढणार। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर थेट या ठिकाणी सरकारलाच आव्हान दिलेलं आहे, सरकारचे वाबाडे काढणार असं म्हणतात सुनील प्रभू आणि विरोधक म्हणून आता त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे याला सत्ताधारी कसं उत्तर देणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नागपूरमध्ये थंडीचा तापमान जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय, थंडी वाढते, दुसरीकडे राजकीय वातावरण पण सध्या तापताना दिसतंय। कॅमेरा पर्सन सचिन जयमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।